मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पावल्यालाच कसंसच वाटत होतं. यम्याच्या तोंडून ऐकायला मिळाल्याची चवल्याची हकीकत अंगभर झिंझिण्या आणत होती. समदा जिल्हा ज्याच्या जीवावर आपण गदागदा हलवला तो चवल्या वाघहून नजर मोहर येत होता. बघता बघता म्हाताऱ्या शिर्डीवाणी चिरकत होता. पावल्या आतनं खदखदत होता. हातातल्या चांदीच्या कड्यात बोट अडकवून मन ताणत होता. आतात फाटून निघत होता. करवंदीच्या जाळीवाणी अंगभर काट घेऊन गपगुमान फिरत होता. नेहमीसारखा त्याचा तांडा वड्याच्या काठावरती पडला होता. बेडाक गिळलेल्या मांडगुळागत पसारला होता. चुली पेटल्या होत्या. वल्यागार वाटाण्याच्या चवदार शेंगा सोलण्यात 2 पोरी गुंतल्या होत्या. फोलफाट नाकाला लावून त्या बुवाचा खेळ खेळत होत्या. 4 दाणं सोलून टाकून 2 दाणं तोंडामध्ये टाकायच्या. चुली मोहर काम करणाऱ्या झिंग्या पकडू पाया त्यांच्यावरती वरडायच्या. हात उघडून भ्या दावायच्या. शेजारीच समद्या शिवारातनं वरबाडून आणलेल्या मक्कच्या कणसांचा ढीक पडला होता. 2-3 कणस भाजत होत्या. तरी बी पोरं कणस पळवीत होती. दगडाला उस देऊन पडल्याली राट अंगाची माणसं कणस खाण्यात रंगली होती. याक पोरग पावल्याजवळ गेलं. पावलू काका, कणीस खावा. नको मला, तूच खा. का व्ह, आजू मास्तय गा, मग ऊस आणू का? पावल्या काय म्हणायच्या आत पोरग ऊस आणायला पळालं. चांगला आखबंद ऊस घेऊन आलं. पोराच्या समाधानासाठी पावल्यानं 2 काणकी चाघळली. दिला ऊस पोराला. पुन्हा आभाळात डोळं खुपसून डोळ्यांमध्ये आभाळ वडाया लागला. तरंगणाऱ्या ढगांवर तरंगायला लागला. वाटाण्याची चळचळीत आमटी पितळ्यात घेऊन त्याल गळणाऱ्या चपातीवरती समधी गडी माणसं तुटून पडली. अंगातलं फाटकं धडपण नाचवीत बाया एकमेकासनी आग्रेव करकरून वाढायला लागल्या. रानात सुगी माकली आणि फासपारध्यांनी ढ्यांग टाकली. पाहिजे तो हिरवा जिन्नस उशाला. मग ह्यासने काय कमी? समधीकडं हिरवा गार चारा. फासपारधी म्हणजे वासवास करत हिंडणाऱ्या जनावरासारखंच की. नुसतं वरावरा हिंडायचं. दिसल तेवढं वरबाडायचं एवढंच खरं. जीवाला इसावा कसला तो नाहीच मुळी. धनलालकडं जाऊन आल्यापासनं पावल्या पार हापकून गेला होता. दोघांनी मिळून चोरलेल्या सोन्याचं 20,000 रुपये घेऊन चवल्या निघून गेला होता. पावल्याला हे पटत नव्हतं. चवल्या असं कसं करल? पण धनलाल तरी खोटं कामून सांगल. काय सांगावं? गुजरा मारवाड्यावानी उडण्याची जात, पण खरं कधी बोलायची नाही. आई निजवी आपापसामध्ये कलागती लावून रिकामी होत्याली. चवल्याला गाठल्याशिवाय काय बी खरं नव्हतं. चवल्याला कसा गाठायचा, त्याचा माग कसा काढायचा तेच मात्र समजत नव्हतं. तरकाटल्यावानी पावल्या टाळकं लढवीत होता. तेवढ्यात एक बारकी पोरगी खोपटाच्या दारातनं वराडली. मामू, आईनं बॅटरीची काच फोडली. हा? आधीच वैतागल्याला पावल्या जास्तच वैतागला. काय म्हणतीस? गतकाळीनं बॅटरीची काच फोडली? अगं बॅटरी हाय तर पारद्याचा जीव सुखात हाय. काचच फोडली म्हणल्यावर मिली आता. रातभर अंधाराचं 30-35 मैलाचं अंतर तुडवायचं म्हणजे काय फुकाच्या बाता आहेत त्या व्हय? बॅटरी नसल तर पायाचा पार बोऱ्या वाजतोया. डोळ्या पावतर काट घुसत्या ती. आता हितनं गावात जायाचं म्हणजे सापावानी मरण आडवं. पोलीस तर सारखे टपूनच हाय ती. कुणाकुणाला म्हणून तोंड द्यायचं? आता बायकोला सरळी केल्याशिवाय काय खरं नव्हं असा विचार करत पावल्या पुढं सरकला. पावल्याची बायको काशी हापकून गेली होती. पारव्यावानी घाबरून चुली मोहर काहीतरी करत बसली होती. बॅटरी शेजारीच पडली होती. नवरा काठी घेऊन मोहर येऊन उभा राहिल्यावर समदा प्रकार तिच्या ध्यानात आला. दचाकलीच. तरी बी न घाबरता काम करायला लागली. काशे, बॅटरी कुठाय?
ही काय पडल्या, धरा की. पावल्यानं बॅटरी हातात घेतली. फुटकी काच बघून जीव तडाकला. इंगळानं रसाळलेली समधी चूल त्याच्या डोळ्यात उतारली. बाभळीच्या पेटत्या फाळीवानी जीव पेटत चालला. काच ग कुणी फोडली? माझ्याकडनंच फुटली. कशी? पाट्यावरती मिरच्या वाढताना. मिरच्या बॅटरीनं वाटत होतीस का काय गटवळे? नाही. वर दांडीत बॅटरी खवल्याचं ध्यानातच नाही. उडताना डोसक्याला थटली तशी खालीच आली बघा. म्या काच काय मुद्दाम फोडली नाही व. असं ध्यानात नाही? वार बायको, तुझ्या आईचं भद हाणतो तुझ्या. टाळकं कुठं इराकतीला गेलंय वय तुझं? का वाना बामण्याकडं गहाण टाकलंय? लाज वाटली नाही वय काच फोडताना तुला? पावल्या सरळ पालात घुसला. बुचड्याला धरून बाय बाहेर वडली. भरीव काठीच्या एका सटक्यामध्ये बाईला हुक भरली. बोलगात काळे, आयत खाऊन लय माजल्यास वय? कोण आयत खातय? तोंड सांभाळून बोला. मला उलट बोलत्यास वय ग भवाने? झिंजा उपटून दिन धोट टाकून. लय चौचाल रांडव आणि चुरू चुरू बोलत्यास. का फोडलीस काच ग तू? म्या काय बळ नाही फोडल्याली. मग काय म्या सांगितलं होतं वय फोड म्हणून तुला? अहो पण फुटली त्याला मी काय करू? फुटली? बरं. पावल्या जरासा माग वळला. जुन्या चुलीचं 3-4 दगाड पडलं होतं. पावल्यानं एक उचलला. दोन्ही हातानं जीव खाऊन बायकोच्या पेकाटात घातला. दुसरा उचलला, डावा खांदा जाम केला. तिसरा उचलला, ढुंगणा गवसून हाणला. चौथा दगड उचलून टाळक्यात घालणार तवर बाकीच्या बी बाया पळत आल्या. मधी पडल्या. राहू द्या मामासाहेब, काय मारतायसा बायकोला? मग काय भेलभांडारा आणून वळू का तिला? वळू? याड लागल्यावानी जीव घेतायसा का काय तिचा? वय पार मारून कोंबडायत नेऊन टाकणार हाय. असल्या बायकासने काय पुजायचं हाय वय? ह्यांच्या आईला पाटील लावतो ह्यांच्या. आपलंच खरं करत्या ती टाळकं सुदीव ठेवून वागाया नको? दोघं तिघं गडी माणसं धावत आली. पाऊलुदा, नुसते काच फुटली म्हणून एवढं मारतोयस वय? चकना गोंद्या बोलला. मग काय हसू वय? देतोयस का तुझी बॅटरी र मला? काय र, आता कामून गप झालायस? आता काच आणायला एखाद्या गावात जायचं म्हणजे जावयावानी पोलिसासनी उठवाया जायचं. बसायचं तुरुंगात. आपली 5 शेलची हातभर बॅटरी बघितली की माणूस संशय घेताय. पोराठोराला पाठवावं तर एखादं हिसकून घ्यायचं. सवता करावं तवा कुठं समद होत या. बायकोला मारून आली का काच परत र? आली का म्हणजे बेंचोत तुम्ही कोण र मला विचारणार आहेसा? समद्या टोळीचा दादा हाय मी दादा. मोहर तोंड काढून कुणी बोलाल तर मुस्काडच ठेचीन उलट्या बॅटरीनं हा. आपली पायरी वळकून लायकी वळकून वागावं माणसानं. काशे उभे काय राहिल्यास निवडणुकीला उभा राहिल्यावानी. पळ, देश मावयाच्या आत 100 रुपयाचा ऐवज कुठनं बी चोरून घेऊन या. आता दिवसा कुठं डल्ला मारू व मी? कुठं बी मर, नाहीतर एखाद्या श्रीमंताजवळ जाऊन नीज. मला 100 रुपयाचा माल पाहिजे. माझ्या बॅटरीच्या काचेची किंमत 100 रुपये हाय. काशी चिडली. बुचडा बांधित नागिनीगत ठिसकारली. नवरा इतका खालच्या पातळीवर जाईल असं तिला वाटलं नव्हतं. पदर खवत तिनं शब्द फेकला. बरं आणती, पण ध्यानात ठेव मर्दा, मला बी काशी म्हणत्या ती. चौल्या पारध्याची भन हाय मी. तुझ्या काचेची किंमत तुला देईन, पण माझ्या आबरूची किंमत तुझ्याकडनं वसूल करीन. 4 माणसात माझा पान उतारा केलास नव? मी बी घेती बघून. गेली. नागागत सळसळत गेली. दिस मावळायची येळ. गुरढोरं दावणीला बांधली जात होती. रानामाळ्यातनं दमून भागून आलेला माणूस चहा पाणी पेत होता. कुणी परड्यात वैरण तोडण्यामध्ये रंगलं होतं, तर कुणी पोरं ठोरं दिसत नव्हती तरी गोठ्यांचा डाव मांडून खेळत बसली होती. गमावलेली गुठी समधी जण जीव डोळ्यात आणून हुडकत होती. कुणाचं काय तर कुणाचं काय. सांची आंघोळ कराया सोकल्याली राधा काकू रोजच्या सवयीनं आंघोळीला बसली होती. गरम गरम पाण्याचा हंडा शेजारी खेटून ठेवला होता. घराच्या मागच्या बाजूला नाहनीची जागा. 7-8 सीताफळीची झाडं दाटीनं उगावल्याली.
आयताच आडूसा तयार झाल्याला. नागव्या अंगानं काकी निवांत आंघोळ करत होती. तोंडाला साबण लावून डोळं झाकून खरा खरा तोंड चोळत होती. समद्या अंगावरती साबण माकला होता. पाण्याचा तांब्या घ्यायला काकीनं हात पुढं नेला तशी काकी गडबाडली. हंडा कुठं हाताला लागतोया. डोळं झाकून आंधळ्यावानी इकडं तिकडं अंदाज घ्या लागली. हंड्याचा पत्याच नाही. काकी गोंधळून गेली. अगोदर नागडी, त्यात डोळ्यात साबण गेल्याला. काकीला काय करावं तेच समजना. ती तशीच उठली. अंदाजानं घरात शिरली. हाताला लागल त्या फडक्यानं तोंड पुसलं. चांगलं कासांडीभर गार पाणी तोंडावर शिंपलं. कमरेला काहीतरी गुंडाळलं. बाहेर येऊन बघत्या तर कुठाय हंडा. समद पाणी वतून दिल्यालं. काकी लागली बोंबलायला. पळा 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 पळा, माझा हंडा कुणी पळिवला, पळा. पोरं ठोरं पळत आली. यरबाडल्याली काकी पोरासनी सारं सांगायला लागली. तवर 7-8 माणसं टावेल नाचवीत आलीच मोहरं. काय झालं ग राधे बोंबलायला? अव तात्या साप, कशाचं काय आणि फाटक्यात पाय. आता आंघोळ करत होती तर हंडाच बघा कुणी पळिवला माझा. मजी हंडा नेस्तवर असली कसली ग आंघोळ करत होतीस तू? जळला माझ्या सुदीचा झाला डोंबाळा तिकडं. काय सांगू कपाळ आता. डोळ्यात साबण गेल्याचं निमित्त झालं तेवढ्यात कुण्या किरड्यानं पळवला किंवा हंडा माझा. अव बघतायसा काय माझ्याकडं? कवा बघितलं नव्हतं व्हय मला. पळा, चांगलं 200 रुपयाचा पितळाचा हंडा हाय. पळा माझ्यासाठी, पायावर पडती तुमच्या म्या. माणसं सरळ मागच्या दारातनच पळत सुटली. सीताफळीच्या आचपानात बाया बापड्यांनी हागून घाण केल्याली. लापशी तुडवल्यागत तुडवीत शिव्या देत सुटली भुंगाट. चोर कंच्या दिशेला गेला कुणाला ठावं. पळायचं एवढं मात्र खरं. आता कुणी नेला हंडा? आईला चोराची बी कमाल हाय. दिस मावळायला झांजड पडायच्या टिपणाला चोरानं करामत केली. जराशी उशीर होईल तसा अंधार वाढत चालला. तेवढ्यात वड्याच्या वरनं मांगवाड्यातनं आनंद्या खुडे वराडला. अरे पळा लेकानू पळा पळा, फास पारद्याची बाय हंडा घेऊन पळत्या बघा, पळा पळा. बघता बघता माणसांनी उगारट उतरून वडा वलांडला. ढुंगणाची चड्डी निटस्तवर ज्योतो पळत सुटला. त्यांच्या मोहर मांगावड्यातली 10-15 पोरं वांडरावानी उधळतच होती. बाय वाऱ्यावर सुटल्याली. दुधाचं माठ घेऊन गवळण पळावी तशी पाताळ खाऊन पळत होती. घावत्या व्हय, पायाला चकार बांधल्यावानी सुसाट सुटल्याली. समद रान परिचयाचं असल्यानं हरणावानी पळत होती आक्षी. हंडा टाळक्यावर घेऊन रान तुडवीत होती. चायला कमाल हाय बाईची, हंडा घेऊन पळत्या, आम्हाला रिकामं पळाईना. दमल्याला दादा माने बोलला. अर कसली कमाल करतोयास, पळ आधी. समद्या शिवारातनं पळायचं म्हणजे सोपं हाय व्हय. काय जणांच्या पायात पायतान होतं तर काय जण तशीच रिकामी बोडक्या पायाची. तमाशा असल्यावानी काय जण जेवणाच्या ताटावूनच उठून आल्याली. कवा हंडा घेऊन पळणारी बाय धरीन असं त्यांना झालं होतं. बाय लय चालू. तिनं 15-20 बिघ रान बघता बघता तुडवलं. पीक चांगलं कमरला भिडल्यालं. त्यातनं जात वाट काढत पळत होती. पुढं वढा लागला तसं बायनं चकिवलं. ती सरळ वड्यात उतारली आणि उलटी वळून गावाकडं झुकली. माणसं सुंबाटल्या बोड्याची म्हस हुंगणाऱ्या रेड्यागत वर तोंड करून निघाली. तशीच पुढं पळत, काट कुठं तुडवीत धडपडत. 2-3 तर वड्यातल्या शेवाळावरती पाय घसरून आपटली. तरी बी तशीच निघाली तर वल्या धोत्रावरती नाचत. एवढी मांगाची कार्टी बनेल, पण त्यासनी बी बाईनं गुंगारा दिला. कुणीकडं भूतावानी गप झाली कुणान ठावं. माणसं नाराज झाली. मांगाची पोरं उलटी फिरल्यावर समधी जण जाग्यावरच थांबली. कुठं निघालाय? पळा घराकडं. याक पोरग हलगी बडवावं तसं बोललं. का र, बाय नाही व्हय घावली? तर घावायला बसल्या. जात फास पारध्याची. माणूस मेलं तर उरावरती घेऊन पळत्या, आपल्याला घावत्या व्हय? जाऊ द्या. कुणाचा होता हंडा व? त्या बडबड्या राधा काकूचा होता. ह्यात त्याच्या मायला. मग आधी नाही वय सांगायचं? कशाला एवढा हगवान लागूस्तवर पाळलो असतो आम्ही. का र,
अव 17 जणांचं रोजगाराचं पैसं बुडवणारी जात तिची. बरं झालं की हंडा गेला. फास पारद्याच्या रूपानं देव येऊन हंडा पळवल, नाहीतर काय सोनं हातरल व्हय तिच्या दारात. चला, नाहीतरी कोण हाय काकीला. चांदू मामावानी एकटीच आभाळभर राज्य करत्या. चला. मांगाची पोरं सुटली उधळत मांगवड्याकडं. गावातल्या माणसांच्या थोबाडात बसल्यागत झालं. अंधार इतका पडला होता की मोरचं काय बी दिसत नव्हतं. काय करायचं र जग्या आता? काय करू म्हणतासा? जाऊया परत. आता अंधारात कुठं जातोस बाबा? बॅटरी बी नाही जवळ. किरडू की फिरडू चावलं तर केवढ्याला पडायचा हंडा र? बरं चला चला. म्हातारा हिंदू नाना म्हणाला, या की चिरू का र? काय माणसं टवकारली. तुम्हाला पटल का? न पटायला काय झालं त्यात? मला वाटतंय त्या मांगाच्या पोरांनी बाईकडनं हंडा घेतला असल. कुठंतरी झुडपा फिडप्यामध्ये दडवून ठेवला असल. कशावनं आता कशावनं? समद्या जगाची चोरी करणारी ही मांगडी त्यासनी घावना व्हय? चला नानाजी चला, रग्गाड हुशार हायसा. न्हाव्याचा वस्तारा चोरल का कधी? अव चोराला चोर सामील असतो या. नशीब समजा अंधारात गाठून आपल्याला दगड हाणलेली नाही ती. समद्या शिवारातनं मरान हुडकीत पळावं लागलं असतं आपणाला. चला चला, बिगीनं चला. दगडाचं नाव काढताच समद्यांच्या पायाचा भुंगा झाला. दिसत नव्हतं तरी अंधारात निघाली भराठ्यावर. पायाखालची वाट असल्यावानी लगा चालायला लागलीत. अंधारात एखादी चिपरंग भिगंगतील या भ्यानं टाळकं संभळीत निघाली. काशीनं मधनं वाट काढीत रान कापायला सुरुवात केली. नेमकी आपल्या तळावरती जाऊन पोहोचली. शिवारातनं या कुत्र भुकाया लागलं. त्याच्या दिशेनं तिनं एक टोला भिरकिवला. तसं ती गप झालं. काशी जेव्हा आपल्या पाला मोहर आली तेव्हा पाऊल्या निवांत दारू पेत बसला होता. मोहर पाणी तापवायचं पात्याला दारूनं भरल्यालं. दोघं तिघं जोडीदार बी जवळच बसल्यालं. अंगाला मुरक मारीत काशी आली. हंडा नवरा मोहर दान दिशा आपटला. म्हणाली, हे घे तुझ्या बॅटरीच्या काचची किंमत. मुडदाऱ्या, पुण्यांदा माझ्या अंगाला हात लावून बघ. मी हाय आणि तू हायस मग. एवढा पाऊल्या रागीट, पण गप्प बसला. 10-15 किलोचा पितळचा हंडा बघून मनातनं हराकला. खदा हसायला लागला. 8 आण्यांचे काच फुटल्या, पण 200 रुपये कमवून आणलंस ग. एक आशे, तुम्हाला लय आवडतीस. य व्हा बाजूला. आता आलाय लाडाला. दगड उचलून पेकाटात घालताना नाही वय जीवाला लाज वाटली. बायको मिली तरी चालल, पण बॅटरीची काच फुटाया नका. वार न्याय म्हणायचा. काशीनं पाय आपटीत दना पालातलं सामान उचकटायला सुरुवात केली. हाताला गावल ती बोचक्यात बांधायला लागली. 2-4 भांडी कुंडी पण बोचक्यात भरली. जवळची एक सुरी बोचक्यात कुंबून निघाली. अगं कुठं ग निघालीस? भेलकांडतच पावल्यानं विचारलं. तू कोण रे विचारणारा? कोण म्हणजे? तुझा नवरा हाय. अरे जा. मोठा देवा बामणांनी लगीन लावण्यावानी नवराटकी गाजवाया लागलाय. सोड माझी वाट. असं म्हणत पावल्याला ढकलून काशी बाहेर पडली. पावल्या उठला. त्याच्या अंगात सैतान शिरला. जुटिंगावानी पावलं टाकीत तिच्या माग निघाला. काशे माघारी फिर. लय वाईट माणूस हाय मी. काशी तिथंच थांबली. मानगुट वळवीत ठिसकारली. नाही थांबली तर काय र करशील? काय करीन? उगी टकुर फिरू नगस. गपगुमान माघारी फिर. घरला चल. असं म्हणून काशी सटाकली. तुझ्या आईची भवानी तुझ्या ऐकाई नाव हे ग तुला. असं म्हणत पावल्यानं कमरचं चाकूचं पानच बाहेर काढलं. जीव खाऊन फेकलं. काशीच्या खांद्यात घुसलं. तशी काशी किंकाळली. बोंबलतच खाली बसली. खालचा वड दाताखाली जोरात दावून डाव्या हातानं तिनं पान खास दिशी उपासलं. अरे भाड्या, मोहर येऊ नकस, नाहीतर कोतळाच बाहेर काढीन बघ तुझा. असं म्हणत डाव्या हातानं दंड धरून काशी पळत सुटली. पावल्या आ वासून बघत राहिला. एका क्षणात काय घडलं कुणाला कळलंच नाही. पावल्या तर भंगाळल्या वाणी गडबडला.
आपण एक पाय पुढं टाकला असता तर काशीनं काय आपल्याला जित्तच ठेवलं नसतं. समद्या शिवाराला भ्या घालणारा पावल्या मनातनं हबकून गेला. बायको मोहर लुळा पांगळा बनला. काय करावं ते समजना. तसाच तरकाटल्या वाणी गडी वळला. जोडीदारांच्या जवळ जाऊन बसला. पोरग तिकडं गोजेगावला सरपंचा जवळ शिकायला ठेवल्यालं. बायको गेली म्हणल्यावर आता ह्यो एकटाच. तोंडाला बाटली लावून निवांत ढोसायला लागला. पाणी पेल्यावानी प्या लागला. तिच्या आईची फुंगानी तिच्या. येऊ दे, ती हाय आणि मीच हाय. जोडीदार हसाया लागलं तसा पावल्या खेकासला. हे भोसडीच्यानो, माझीच दारू पिऊन मलाच हसतायसा व्हय. भडव्यांनो प्या गपवानी. बायको माझी हाय, नागिन हाय नागिन. जोडीदार आ वासून बघायला लागला. सारी पेंगळून झोपली तरी पावल्या पेतच राहिला. बायकोवरती चिडल्याला पावल्या एकाएकी बायकोवरती खुश झाला. दुपारच्या टायमाला पावल्या निवांत पासालला होता. छातीचा भाता झपाझपा खालवर होत होता. तशा गळ्यातल्या 10-12 पेट्या हलत होत्या. काळ्याभोर छातीवर रानमांजरं नाचली असती तरी बी पठ्ठ्या उठला नसता इतका निवांत झोपला होता. घरारा घोरत होता. पोटात ढकललेलं कोंबडं डोळ्यावरती सुस्ती चढवीत होतं. अरे ये झोपणाराच्या पोटच्या, उठ! बाहेरनं कुणीतरी वराडलं. तरी पावल्या आपल्या तालातच, उलट जास्तच घोरायला लागला. शेजारच्या पालातली 5-6 माणसं जमली. बाया बापड्या कामाच्या निमतानं चक्रा टाकून जाया लागल्या. लाल भडक पटका गुंडाळल्याला, मलमली सदरा घातल्याला तो गहाऱ्या डोळ्यांचा माणूस सारखी करारा पानं खात होता. भुवया उडवीत बोलत होता. अरे ये फास पारध्यांनो, उठवा की तुमच्या मोरक्याला. म्हणावं तुझी बायको माझ्याकडं ह्या रावसाब पाटलाकडं राह्या आल्या. घेऊ का तिला ठेवून रान म्हणून काय? गोरायचं सॉंग घेतल्याला पावल्या पाटलाच्या ह्या वाक्यासरशी झपाट्या उठला. काठी घेऊनच बाहेर आला. पाटलाचा गळा दाबीत म्हणाला, कोण र भाडखाव तू? माझ्या बायकोला रान म्हणून ठेवतोयास व्हय? व्हय व्हय, म्या तिला टपाल नव्हतं पाठवलं. ती स्वतःहून आल्या माझ्याकडं राह्या. अरे घुबडा, मग वडत आणून परत करायचीस की र माझ्याकडं, का तुझ्याजवळ ठेवतूस? तुला एवढी बायकोची चाड असती तर स्वतःहून आला नसतास व्हय तू माझ्याकडं? मी नाही येणार, मग मी बी तिला ठेवून घेणार. वा र पाटील, अरे पैसा उतू चालला म्हणून माजलायस व्हय र? मी माजल्यालून हाय, तू माजलायस. तर नीताटी बायको सोडताना लाज नाही वाटली? तुझी पहिली बायको मिली म्हणून दुसरी बी मारतूयास काय र? अरे जा, मी रोज एक बायको करीन. जित्ता ठेवीन का भडव्या तुला? पाटलाच्या दम देण्यानं पावल्या चिडला. त्यानं जोडीदारांच्याकडे बघितलं. खानाखुना झाल्या. एक काठी तरंगत आली. पटकवाल्यानं अधांतरी धरली. गारदिशी गिरकी घेऊन हिसका मारला. तसा काठी हाणणारा मुंडक्यावरती कोचला. काठी जशी हातात आली तसा पाटलाला जोर चढला. 7-8 ठोक्यात त्यानं शेलकं गडी आडवं केलं. तशा बाया चिडल्या. पातळ खाऊन धावून आल्या. पटकवाला वराडला, माझ्या आया बहिणींनो, तुम्ही नकासा मधी पडू. माझी शपथ हाय कोपरापासनं हात जोडून, तुम्ही नका येऊ मधी. बाया एवढ्या उर्मट पण गप झाल्या. पावल्या चांगला चवतायला होता, पण पटकवाला ऐकतोया व्हय? पावल्याची प्रत्येक काठी तो चकवीत होता. बसली तर पचवीत होता. काठीव काठी तडतडत होती. यळ साधून पाटलानं जीव खाऊन काठी हाणली. पावल्यानं ती काठीव झिल्ली, पण पावल्याची काठी मधीच चिमली. तसं त्याचं अवसानच गेलं. घाबरू नकस, आण दुसरी काठी. लय ताकद हाय नव्ह तुझ्या अंगात. आण दुसरी काठी. बायकोला कशी सोडायची असती तेच दावतो तुला. पावल्या गडबाडला. एकाएकी डावी पापणी फडफडायला लागली. डोळा उडायला लागला. तसा पावल्या थरारला. हातातली काठी टाकून पटकवाल्याचं पाय धरलं. म्हणला, चुकलो दादा, पुन्हा नाही असं करायचो. का दमलास व्हय लगीच? का घाबरलास र मला? घाबरतोय कशाला? डाव्या डोळ्याची पापणी फरारतीया. काहीतरी वाईट घडल असं वाटतंया. चल दादा,
माझी बायको मला परत दे. चल, मला मारू नगस र, मी तिला नांदिवतो. चल. पावल्या, तुझा जोडीदार चवल्या कुठाय र? कोण चवल्या? आता आणखी कशाला डिवाचतोयास र पाटला? तो असता तर तुमचा खिमाच केला असता त्यानं. माझ्या वाईट वागण्यानं तो टोळी सोडून गेलाय. पावल्याचं डोळं भरून आलं. चल उठ, रडू नगस. लेका पावल्या, तुझी बायको म्हणजे माझी भन. आयपासनं येगळी झाली तवापासनं तिला काळी जपल्यावानी जपलंय. भडव्या, तू माझ्या माघारी तिचा हाल करतोयास व्हय र? पटकावाल्यानं पटका काढला, अंगातला सदरा काढला, नवं धोतार फेकलं. लंगोटीवरचा तयार रंगाचा काळाभोर चवल्या बघून पावल्या हराकला. त्याला कडकडून बी लागला. चुकी झाली चवल्या माझी. फार वनवास भोगला तुझ्या माघारी मी. आता नाही ऐकत मी कुणाला. माझा चवल्या परत आला. समद्या शिवाराला आता आगच लावतो. माझ्या जातीवरती हात टाकणाऱ्यांचं पायच हाणतो. बरं, पण चवल्या काशी कुठाय र? हाक मार मजी येईल ती. खरं? हाक मारायला काय पैसे पडत्याती व्हय र? नाही नाही, मारतो की. असं म्हणत पावल्यानं 3-4 हाया मारल्या. तशी एका झाडामागनं काशी पुढं आली. नटल्याली नवं कोरं धतुडं अंगाभोवतीनं गुंडाळल्यालं. काशी आज लय आपरूकच वाटत होती. पावल्या बघतच राहिला तिच्याकडं. पावल्या, लेका ही माझी भन काशी जीवाचा मैतर म्हणून तुला दिली. ती अशी रस्त्यावरती टाकाया हाय. आणि शेम्या कुठं हाय? त्याला साळत घातलाय 4 वर्षामाग. अजून कुठं आणलाय? मजी मी नाही समजलो. वनवाशागत फिरणं त्याच्या वाट्याला येऊन हाय म्हणून घातलाय साळत. तो मालक म्हणतो साळा पुरी होऊन दे, मगच ने. कुणाकडे ठेवलायस र त्याला? गोजगावच्या सरपंचाकडच. तुला माहितीच आहे की र. बरं झालं, नीट ध्यान ठेव त्याच्यावरती. पहिल्या बायकोचं कार्ट म्हणून टाकशील कायमचाच. किती पैसे द्याचं ठरलंय र? तो म्हणला वर्षाचं 2000 पुचवा. पोरगा मी शिकवतो. सवताच्या बहिणीचं पोरग हाय असं समद्यासनी सांगतो. झकास. त्याला म्हणावं 2 तिथं 3000 घे. कुठं आम्हाला कमरचं सोडून द्यायचं आहे ती वय. पण शिकीव पोराला. कंच्या वर्गात हाय कुणाला ठावं. आपल्याला तरी काय कळतंय त्यातलं. आपली जात ही असली, वाऱ्यावर फिरणारी. गागुलगुईवानी उरावरती घर घेऊन फिरायचं, 10 गावाचं पाहुणं बनून. कवा आपल्या जातीला कायम बूट टेकायला मिळल देव जाणं. असंच धावून धावून मरायचं एकदिस. दुसरं र काय? जे माग घडले तेच पुढं बी घडायचं. चवल्या परत आला म्हणल्यावर समद्या वस्तीवरती खुशी पसारली. गाणं बजावणं सुरू झालं. जो तो एकमेकाला सांगायला लागला, लेका चवल्या आता परत आलाय. मागोमाग यम्या बी आला. बाबूशा, धर्म्या, किशा, ठम्या समधी जण यग झाली. रातभर फिरून कुठंतरी याक मेंढरू घेऊन आली. रातभर वस्ते अंगात आल्यावानी घुमाया लागली. दारू पेता पेता चवल्यानं विचारलं, त्या धनलाल शेटजीकडनं पैसे घेऊन आलास का नाही र? झॅक, आता आमच्या पायातले काढून हा ना आमच्या तोंडात. तू म्हण 20,000 रुपये घेऊन पळालास त्याच्याकडनं. काय म्हणतोयस काय? त्याच्या आईला पठाणच लावतो त्याच्या. म्या त्याला सांगितलं समद पैसा पावल्याला दे, मला काय सुदीक नक. आणि तुला असं म्हणला वय भुसडीचा? हो हो, समद पैसे घेऊन तू पळालास. पावल्या, लेका एका रक्तातनं वाढल्यावाने वाढलोय आपण. तुला कसा र फसवीन मी? कडू अवलादीच्या पोटी मी जलामल्यालून हाय. त्या शेटजीला हातात घाऊन तरी दे. भडव्याचा जीवच घेतो. पाठीभर सोनं घेऊन भडवा आमच्यात कलागती लावतोय. भडाकल्याला चवल्या पितच राहिला. रात वाढायला लागली. खून चढाया लागला. धनलाल शेटजीच्या उरावर नाचायला चवल्याचा हात शिवशिव लागला.